महात्म्यांना जीवनामध्ये काय आवडतंय? सगळ्या जगाचं कल्याण व्हावं, सगळ्यांनी परमार्थ करावा, सगळ्यांच्या मुखातून नामस्मरण व्हावं, लोक कल्याण व्हावं। सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सगळे जण सुखी व्हावेत, कुणीही दुःखी असता कामा नये। ही जी इच्छा आहे ही संत महात्म्यांची आहे, जगत कल्याणाची। सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामय। हा जो विचार आहे हा संतांचा आहे, आणि हा विचार जर आपण आत्मसात केला तर समजा खऱ्या अर्थाने आपण संतांची सेवा केलेली आहे। आपापसातले मतभेद जर आपले समाप्त झाले, आपण खऱ्या अर्थाने परमार्थ मार्गाला लागलो, खऱ्या अर्थाने एकामेकाची मदत करायला लागलो। ज्या महात्म्यांच्या दरबारामध्ये आपण बसलेलो आहोत त्या महात्म्यांचा स्वभाव कसा होता, कुणी कसेही लोक आले, कुणाला काही मागायचं असेल तर त्या महात्म्यांनी विचार करू नये। सोन्याची अंगठी असेल, पदार्थ असेल, पैसा असेल, नोटा असतील, जेही असतील ते उचललं की डायरेक्ट शिष्यांच्या हातामध्ये, भक्तजनांच्या हातामध्ये, याचकाच्या हातामध्ये द्यायचं। म्हणजे ज्याला जे पाहिजे ते मिळालं पाहिजे, त्याचं कार्य साधलं गेलं पाहिजे। हा विचार त्यांच्या अंतःकरणामध्ये आहे। कशासाठी? सगळ्यांचं भलं व्हावं, सगळ्यांचं चांगलं व्हावं। एवढा जरी महात्म्यांचा विचार आपल्या अंतःकरणामध्ये प्रज्वलित झाला, समजा खऱ्या अर्थाने आपण भागवत कथा श्रवण केली, खऱ्या अर्थाने आपण श्री संत देवीदास महाराजांची या ठिकाणी सेवा केलेली आहे। आजही जे महात्मे स्वप्न दृष्टांत देऊन सांगतायत की या ठिकाणी भंडारा झाला पाहिजे, या ठिकाणी अन्नदान घडलं पाहिजे, का वाटतंय महात्म्यांना? मराठवाड्यामध्ये एक महात्मे होऊन गेले, श्री संत मोतीराम महाराज। पूर्वीचा कालावधी महाराजांनी गावोगावी जायचं, कीर्तन करायचं, आणि कीर्तन करायला गेल्यानंतर लोकांना आधी विचारायचं किती दळता। काय विचारायचे? म्हणजे भंडारा घालण्यासाठी, लोकांना जेवू घालण्यासाठी तुम्ही किती दळता, किती लोकांना जेवू घालता। आता आमच्यासारखे विचारतात आधी किती देता, परंतु ते महात्मे काय म्हणायचे? तुम्ही किती दळता, म्हणजे किती लोकांना तुम्ही खाऊ घालतात, किती अन्नदान घडवतात। तुम्ही जर अन्नदान घडवत असणार तर मी तुमच्या गावामध्ये यायला तयार आहे, कीर्तन करायला तयार आहे। म्हणजे आधी त्यांची मनस्थिती निर्माण करायची। आणि तो कालावधी असा होता जेव्हा 1972चा दुष्काळ पडला, त्यावेळेस सगळीकडे लोकांना खायला नव्हतं, परंतु मराठवाड्यामध्ये ज्या मोठमोठ्या लोकांकडे धन संपत्ती होती, पैसा होता, ज्यांच्याकडे अन्नधान्य होतं, सगळं काही मुबलक होतं, त्यांच्या घरातलं धान्य बाहेर काढलं आणि ज्यांना जेवण मिळत नव्हतं त्यांना कथा कीर्तनाच्या माध्यमातून बोलवलं आणि अन्नदानाच्या पंक्तीच्या पंक्ती घातल्या। आणि त्या काळामध्ये वाटूही दिलं नाही की त्या काळामध्ये दुष्काळ होता। हे कार्य महात्म्यांचं आहे, हे कार्य महात्म्यांचं आहे। म्हणजे महात्म्यांना काय आवडतंय? अन्नदान घडलं पाहिजे, आणि त्याच्या सोबत आधार कोणता घेतात? ज्ञानदानाचा। म्हणून ज्ञानदानही घडलं पाहिजे आणि अन्नदान सुद्धा घडलं पाहिजे। अन्नदानाने पोटाची भूक भागते आणि ज्ञानदानाने आत्म्याची भूक भागत असते। शरीर चालण्यासाठी अन्न महत्वाचं आहे आणि परमात्म्याला भेटण्यासाठी आत्म्याचा उद्धार महत्वाचा आहे। म्हणून आत्मतृप्तीसाठी सत्संग सुद्धा तितकाच महत्वाचा आहे जितकं शरीर चालण्यासाठी अन्न महत्वाचं आहे। हे दोनही विचार महात्म्यांच्या अंतःकरणामध्ये असतात आणि त्यांचा विचार घेऊन आपण हे कार्य करत आहोत। ही वाङ्मय सेवा करत आहोत। ही वाङ्मय सेवा करत असताना ज्या श्रीमद भागवताचा आपण आधार घेतलेला आहे
त्या भागवत कथा अंतर्गत अनेक दिव्य विभूतींचं चरित्र आपण श्रवण करत आहोत आणि त्यासोबत भगवान परमात्म्याच्या अवतारांचंही चिंतन आपण करत आहोत. 24 अवतारांचं वर्णन श्रीमद भागवतामध्ये आलेलं आहे. त्याच्यापैकी मुख्य 2 अवतार आहे राम आणि कृष्ण. दोनही अवतार परिपूर्णोत्तम आहे. ग्रंथांमध्ये असं वर्णन आलेलं आहे की पूर्णोत्तम अवतार म्हणजे राम अवतार आणि परिपूर्णोत्तम अवतार म्हणजे कृष्ण अवतार. परंतु दोनही अवतार परिपूर्णोत्तम आहे. फक्त पूर्णोत्तम राम अवताराला का म्हटलेलं आहे ग्रंथांनी, त्याच्या मागचं कारण राम प्रभूंनी जन्म घेतल्यानंतर 16 कलांपैकी फक्त 12 कलांचा उपयोग केला. मर्यादा पुरुषोत्तम असल्यामुळे इतर कलांचा वापर करण्याची गरज पडली नाही. परंतु कृष्णावतारामध्ये भगवान परमात्मा 16 कला घेऊन जन्माला आले आणि 16 कलांचा वापर केलेला आहे. म्हणून भगवान श्रीकृष्णाला परिपूर्णोत्तम अवतार म्हटलं गेलेलं आहे. दोनही अवतार महत्वपूर्ण आहे आणि दोनही अवतारामध्ये भेद आहे. एकाच श्रीहरी विष्णूने जरी हे अवतार धारण केलेले असतील, स्वतः आलेले असतील, तरी देखील दोघांमध्येही भेद आहे. राम अवतारामध्ये भगवान परमात्मा मर्यादा पुरुषोत्तम बनून आलेले आहे. एक पत्नी, एक वचनी, एक बाणी. आणि कृष्णावतारामध्ये मर्यादा कुठेही नाही. अनेक पत्नी, अनेक वचनी, अनेक बाणी. राम प्रभू जन्माला आले अयोध्या नगरीमध्ये, राजमहालामध्ये. आणि भगवान गोपाल कृष्ण जन्माला आले कुठे? मथुरा नगरीमध्ये, तेही कारावासामध्ये. महात्म्यांनी सुंदर वर्णन केलेलं आहे. म्हटले जे राजे असतात ते राजमहालात राहतात, म्हणून राजा राम प्रभू राजमहालामध्ये जन्माला आले. आणि चोर केव्हा येतात? केव्हा येतात चोर? राम आले दिवसा 12 वाजता, कारण राजाची स्वारी दिवसा निघायची, रात्री कधीही नाही. म्हणून राजा राम प्रभू दिवसा 12 वाजता आले आणि कुठे? राजमहालामध्ये. आणि चोर केव्हा येतात? रात्री. आणि रात्री जरी आले, पकडले गेले, तर त्यांना कुठे टाकतात? कारागृहामध्ये. हे महाशय जन्माला येतानाच कारागृहामध्ये आले, टाकण्याची गरज? येतानाच कारागृहामध्ये, रात्री 12ला. चोर रात्री आले. राम प्रभू नाव एकदम सरळ सोपं, राम, कुणीही सहज उच्चारू शकेल. परंतु भगवान गोपाल कृष्णाचं चरित्र ही वेडं वाकडं आणि नाव सुद्धा बोलत असताना जीभ आधी वाकडी करावी लागते, तेव्हा शब्द बाहेर पडतो कृष्ण. तो शब्द सुद्धा नावाचा सरळ नाही. राम प्रभू उभे राहतात कसे? समचरण दृष्टी, समोर दृष्टी, दोनही पाऊल समान. परंतु भगवान गोपाल कृष्ण कसे उभे राहतात? पाय वाकडा, हात वाकडे, मान वाकडी, नजर दुसरीकडे. राम प्रभू कधीही जीवनामध्ये खोटं बोललेले नाहीत, मर्यादा पुरुषोत्तम आहे. आणि भगवान गोपाल कृष्ण कधीही खरं बोलले नाही. खरं कधी बोलले नाही आणि खोटं कुणाला सांगितलं नाही, म्हणजे तेही खोट्यामध्ये खरंच होतं. राम प्रभूंचं चरित्र जर श्रवण केलं तर आपल्या सहज लक्षात येतं. परंतु भगवान गोपाल कृष्णाचं चरित्र श्रवण करत असताना सर्वसामान्याच्या बुद्धीमध्ये संभ्रम निर्माण होतो. भगवंताने हे असं का केलं असेल? हे बरोबर नाही, अशी शंका, असे प्रश्न मनामध्ये उत्पन्न होतात. परंतु भगवान परमात्म्याचं चरित्र कुठेही वेड वाकडं नाही. भगवंताला तसं करावं लागलं तेव्हा धर्माची स्थापना करता आली. म्हणून चरित्राला जाणून घेत असताना कृष्ण चरित्रातले सिद्धांत काय आहे हे आपल्याला समजून घ्यावे लागतील. तेव्हा प्रत्येक कृतीच्या मागचं कारण आपल्या लक्षात येईल. आणि हे कारण जाणून घेत असताना ज्या भगवान परमात्म्याने मथुरेमध्ये जन्म घेतला, 8 वर्षाची मूर्ती उभी राहिली, बोलायला लागली, इथे ठेवू नका, नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. पुन्हा प्राकृत शिशु झाले,
टोपलीमध्ये घेतलंय वसुदेवजींनी आणि जेव्हा मस्तकावर धारण केलं, भगवान परमात्म्याला जेव्हा डोक्यावर धरलेलं आहे टोपलीमध्ये, त्यावेळेस बेड्या तुटल्या, कुलप बाजूला झाले, सैनिक झोपले, दरवाजे आपोआप उघडले आणि कारावासामधून, त्या कारागृहामधून वसुदेवजी रात्रीच्या अंधारामध्ये गोकुळाच्या दिशेने निघाले. यमुना नदीने जल वाढवलं, नाका तोंडामध्ये आता जल जाईल म्हणून भगवान परमात्म्याने चरण बाहेर काढले. चरण स्पर्श झाल्याबरोबर यमुना नदी दुभंगली, तिने मार्ग दाखवला. वसुदेवजी गोकुळामध्ये गेले, बालकाला त्या ठिकाणी ठेवलं, योग मायेला घेतलं आणि योग मायेला टोपलीमध्ये घेऊन वसुदेवजी पुन्हा मथुरेमध्ये आले. जेव्हा वसुदेवजी मथुरेमध्ये आले, कारागृहामध्ये आले, टोपली खाली ठेवली, त्यावेळेस लगेच आपोआप बेड्या लागल्या गेल्या, आपोआप कारागृहाचे दरवाजे बंद झाले, सैनिक आपोआप जागे झाले, योग मायेने रडायला सुरुवात केली. याचा अर्थ भगवान परमात्म्याला जर आपण हृदयामध्ये स्थान दिलं तर जीवात्मा सर्व बंधनातून मुक्त होतो. विषयाचे बंधन असतील, कर्माचे बंधन असतील, त्या बंधनातून आपोआप जीवात्मा मुक्त होतो, आपोआप बेड्या मोकळ्या होतात. परंतु जर आपण आपल्या हृदयामध्ये मायेला स्थान दिलं तर मनुष्य आपोआप बंधनामध्ये पडतो. मायेला डोक्यावर घेतल्याबरोबर वसुदेवजींच्या जीवनात काय घडलं? पुन्हा बेड्या लागल्या, पुन्हा दरवाजे बंद झाले. काम क्रोधाधिक शत्रू म्हणजे सैनिक जागे झाले आणि योग मायेने रडायला सुरुवात केली. आई वडील भयभीत झाले. आता योग माया ही बालिका रडायला लागली म्हणजे कंस जागा होईल आणि हिला समाप्त करेल. म्हणजे माया कशी आहे? जीवात्म्याला बंधनामध्ये टाकणारी आहे, जीवात्म्याला रडवणारी आहे. म्हणून मायेला हृदयामध्ये स्थान द्यायचं नाही, हृदयामध्ये भगवान परमात्म्याला स्थान दिलं पाहिजे. रात्रीच्या वेळेस जेव्हा सैनिकांनी जागे झाल्याबरोबर कंसाला बातमी सांगितली, कंस जागा झाला, धावत पळत कारागृहामध्ये आला. कारण हे 8वं बालक होतं. आकाशवाणीच्या अनुसार हे 8वं बालक काल आहे, ज्याची वाट बघत असताना एवढं सगळं केलेलं होतं. बहिणीला कारागृहामध्ये टाकलेलं होतं, सैनिक सज्ज ठेवलेले होते. तेच कार्य आज कंसाला करायचं. तलवार घेऊन कंस जेव्हा कारागृहामध्ये आला, बघतो तर छोटीशी बालिका. आकाशवाणीच्या अनुसार मुलगा होणार होता, परंतु झाली मुलगी. कंसाने विचार केला, असो नसो हे श्री हरी विष्णूची कपट लीला असेल, मला भ्रमित करण्यासाठी बालिकेच्या रूपाने प्रकट झालेला असेल. परंतु हा छलिया कधी स्त्रीरूप धारण करून येईल सांगता येत नाही. याने मोहिनी रूप धारण करून सुद्धा कार्य केलेलं आहे. म्हणून हा यावेळेस मुलगा नाही मुलगी बनून आलेला असेल, परंतु तरीही मी याला जिवंत ठेवणार. म्हणून कंसाने त्या बालिकेचे पाय धरले, तिला गोलाकार आकाशामध्ये फिरवलं आणि तिला शिळेवर आपटणार तेवढ्यात ती बालिका कंसाच्या हातातून निसटली, आकाश मार्गाने वर गेली आणि तिच्या मुखातून शब्द बाहेर पडले, रे दुष्ट किमया हतः मंद जात खलु तवांत क्रोध. हे मंद, हे दुष्ट, हे मूर्ख, तू मला काय मारतोस? तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आलेला आहे. तुझ लागी वधी उपजला माझे आधी. तुझा वध करणारा माझ्या आधी जन्माला आलेला आहे. ती बालिका आकाश मार्गाने अंतर्धान झाली. कंस भयभीत झाला. याचा अर्थ ही बालिका माझा काल नव्हती, माझा काल दुसरीकडे कुठेतरी जन्माला आलेला आहे. भयभीत झालेला कंस शयनगृहाकडे निघून गेला आणि रात्रभर विचार करतोय की माझा काल दुसरीकडे कुठेतरी जन्माला आलेला आहे, त्याला आपण समाप्त केलं पाहिजे. तिकडे पहाट झाली. गोकुळामध्ये नंद बाबांच्या घरी आनंद उत्सव साजरा केला गेला. नंद बाबांनी वेगवेगळ्या वस्तू
धन संपत्ती, सोने चांदीचे भांडे, रत्न आभूषण दान केले, गौदान केले। 7 सोन्याचे तिळ्याचे पर्वत बनवून ब्राह्मणांना दान केले गेले। आनंद उत्सव त्या ठिकाणी साजरा झाला आणि अचानक नंदबाबांना आठवण आली, कर द्यायला जायचं राहिलं। नंदबाबा कर देण्यासाठी निघाले, मथुरेमध्ये आले, कंसाला कर दिला। कंसाने विचारलं, फार आनंदी दिसतायत, काय कारण आहे? नंदबाबांनी उत्तर दिलं, एवढ्या वयोवृद्ध अवस्थेत का असेना भगवंताची कृपा झाली आणि मला काल रात्री मुलगा झाला। कंसाच्या लक्षात आलं की कालच्याच रात्री, अष्टमीच्या रात्री ती कन्याही जन्माला आली होती आणि त्याच दिवसाला नंदबाबांच्या घरी सुद्धा बालकाने जन्म घेतलेला आहे। असो नसो माझा काल यांच्या घरी असेल, असू शकतो। नंदबाबांना काही माहित नाही कंसाच्या मनामध्ये काय दुष्ट विचार चालू आहे। नंदबाबा निघाले आणि जेव्हा नंदबाबा बाहेर पडले, देवकी वसुदेवाला मुक्त केलेलं होतं आणि नंतर देवकी वसुदेवजींची भेट नंदबाबांशी झाली। दोघांमध्ये आपापसात चर्चा झाली, दोघही जण एकमेकाच्या सुखदुःखाचं चिंतन करू लागले। नंदबाबा म्हणतायत, वसुदेवजी, विधात्याने तुमचं फार वाईट केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हा कंस तुमच्या एकाही बालकाला ज्याने जिवंत ठेवलेलं नाही। पण वसुदेवजी म्हणतायत, नंदबाबा तुम्ही भाग्यवान आहात की एवढ्या वृद्ध अवस्थेमध्ये ही तुमच्या घरी बालकाने, ज्याच्या हृदयामध्ये दुःख आहे तो दुसऱ्याच्या सुखाचं चिंतन करतोय आणि ज्याच्या हृदयामध्ये आनंद आहे तो दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी होतोय। हाच खरा परमार्थ आणि हीच खरी मानवता आहे। मानवता काय आहे? आपण कितीही आनंदामध्ये असणार तरी दुसऱ्यांच्याकडे जर दुःख असेल तर आपण दुसऱ्यांच्या दुःखामध्ये सहभागी झालं पाहिजे। आणि जर आपण दुःखी असणार परंतु दुसरीकडे आनंद असेल तर आपलं दुःख झाकून आपण दुसऱ्यांच्या सुखामध्ये सहभागी झालं पाहिजे। ही मानवता आहे, हे मानवतेचं दर्शन या ठिकाणी दाखवलेलं आहे। आपण आनंदी आहोत, आपण आनंदाने उड्या मारतोय, नाचत आहात, गात आहात, परंतु जर दुसऱ्यांच्या घरी दुःख झालेलं असेल आणि आपल्याला त्याच्यामध्ये कोणतंही स्वारस्य नसेल तर हा मानवतेचा वध आहे। काही गोष्टी ग्रंथामध्येच लिहिलेल्या असतात असं नाही, काही गोष्टी अनुभवाने सुद्धा शिकायला मिळतात। मनुष्याने काही गोष्टी अनुभवाने शिकलं पाहिजे। वाढत्या वयानुसार येणारे अनुभव आपल्याला खूप मोठमोठे धडे देऊन जातात। ते धड्यांचे पाठ आपल्याला आपले आपले आत्मसात करता आले पाहिजे। हे मानवतेचे धडे शिकवण्यासाठी प्रत्येक वेळेस ग्रंथाचाच आधार लागेल असं नाही, कारण शाळेमध्ये ही प्रत्येक गोष्ट पुस्तकामध्येच शिकवली जाते असं नाही। कुठे लिहिलेलं आहे की मंदिरात जाताना चप्पल बाहेर काढतात, पण आपल्याला आपल्या बुद्धीने कळतं की या ठिकाणी जात असताना चप्पल आत नेत, म्हणजे काही गोष्टी आपल्यालाच आपल्या बुद्धीने कळायला पाहिजे। म्हणून मनुष्याच्या जीवनामध्ये जे अनुभव आहे ते जीवनाच्या प्रवासामध्ये प्राप्त झालेल्या धड्यातून मिळत असतात। दोघही जण एकामेकाला भेटले, त्याच्यानंतर नंदबाबा घराकडे निघाले। तेवढ्यात इकडे कंसाने आपत्कालीन सभा बोलावली आणि त्या सभेमध्ये विषय होता की 84 कोस व्रजमंडलामध्ये जन्माला आलेल्या बालकांचा वध करण्यासाठी कोण राक्षस जाईल। त्या ठिकाणी अनेक राक्षस होते, आपापसात चर्चा करायला लागले। लहान बालकांना मारायची गोष्ट, एवढी लहान गोष्ट कोणीही जाईल, आदेश द्या। त्यावेळेस त्या ठिकाणी एक दुष्ट स्त्री होती जिचं नाव होतं पूतना, बकासुराची बहीण। त्या पूतनेने सांगितलं, एवढं लहान काम करण्यासाठी मोठमोठ्या राक्षसांना पाठवण्याची काय गरज आहे? मी सुंदर रूप धारण करेल, स्तनात विष भरून गेली की सहज स्त्रियांमध्ये गेली, त्यांचं बालक जवळ घेतलं, कधी विष बाजलं त्यांना कळूही देणार नाही, तुमचं कार्यही साधलं जाईल आणि कुणाला कळणारही नाही आणि बालकही मरून जातील। म्हणून कंसाला हे पटलं आणि कंसाने हे कार्य पूतनेला सोपवलं। पूतनेने सुंदर रूप धारण केलं आणि पूतना स्तनात विष भरून
गोकुळाच्या दिशेने निघालेली आहे. कोण आहे पुतना? वेदव्यासजी महाराज सांगतायत, ही पुतना बालकांना मारून खाणारी राक्षसी नाही. कंसेन प्रहिता घोरा पूतना बालघातिनी शिशुश्चारणी घ्नन्ति पुरग्राम व्रजादिषु. कंसेन प्रहिता घोरा पूतना बालघातिनी, कंसाने पाठवलेली दुष्ट राक्षसीन आणि कोण आहे? बालघातिनी, बालकांचं वध करणारी आहे. शिशुश्चारणी घ्नन्ति पुरग्राम व्रजादिषु. कशी आहे? म्हणतात लहान बालकांचं रक्त पिणारी आहे आणि वेगवेगळ्या नगरांमध्ये फिरणारी ही राक्षसी नाही. रुधिराशना, बालकांचं हृदय काढून खाणारी एवढी दुष्ट स्त्री आहे, रक्त पिणारी आहे. आणि ही दुष्ट स्त्री जेव्हा निघाली, पूतना म्हणजे काय? पूत म्हणजे पवित्र आणि ना म्हणजे नाही. जी पवित्र नाही अशी अपवित्र स्त्री म्हणजे पूतना आहे. पूत म्हणजे पुत्र आणि ना म्हणजे नाही. जी पुत्र विहीन स्त्री आहे ती ही पूतना होती. आणि जेव्हा ही निघालेली आहे गोकुळाच्या दिशेने, गोकुळामध्ये तिने प्रवेश केला, सुंदर रूप धारण केलेलं आहे. सर्वप्रथम नंद बाबांच्या अंगणामध्ये आली आणि अंगणामध्ये उभं राहिल्यानंतर आवाज दिला, यशोदे आहे का कोणी घरी? घरामध्ये असलेल्या यशोदा मैया बाहेर आल्या. अतिशय सुंदर रूप धारण केलेली ही स्त्री बघितली. वाटलं की देवांगना आलेली आहे की काय, म्हणून स्वागत केलेलं आहे. विचारलं, देवी आपण कोण आहात? त्यावेळेस पुतनेने स्वतःचा परिचय दिला. मला ओळखलं नाही? मी तुझ्या लांबच्या नात्याची बहीण आहे. यशोदा मैया विचार करू लागले की मला सख्खी बहीण नाही, चुलत बहीण नाही, मावस बहीण नाही, आते बहीण नाही, मानलेली बहीण नाही, आणि अचानक ही बहीण आली कुठून? परंतु पुतना म्हणते की मी तुझ्या बालकाला आशीर्वाद देण्यासाठी आले. एवढ्या वृद्धावस्थेत का असेना तुला बालक झालं. धन्य आहे विधाताचे संयोग की तुझ्या घरी बालक जन्माला आला. यशोदा मैया विचार करताय, जी आपल्या बाळाला आशीर्वाद देण्यासाठी आलेली आहे तिला नाही कसं म्हणावं म्हणून होकार दिला. घरामध्ये बोलवलं, आसन टाकलेलं आहे. पुतना आसनस्थ झाली, परंतु अनोळख्या स्त्रीच्या हातामध्ये आपलं बालक कसं द्यावं म्हणून बालक पाळण्यामध्ये झोपलेला आहे. आणि मा यशोदा सांगताय, देवी लांबूनच बाळाला बघा, आशीर्वाद द्या, त्याला घेऊ नका, तो झोपलेला आहे. पुतनेला विचार पडला, जर बालकाला जवळ घेतलं नाही तर त्याला विष पाजता येणार नाही, आणि विषच पाजलं नाही तर आपला इथे येऊन फायदा काय? आपण जे कार्य करण्यासाठी आलेलो आहे ते कार्य राहून जाईल. म्हणून त्या ठिकाणी विचार करू लागली काय केलं पाहिजे. तेव्हा भगवान परमात्मा पाळण्यात झोपलेले असताना मनोमन विचार करू लागले की बोहनीचं पहिलं गिराईक आलेलं आहे. आपला जन्म झोपण्यासाठी झालेला नाही, आपण उठलं पाहिजे. जर पहिलीच मोहनी उशिरा झाली तर ज्याच्यासाठी आपण जन्म घेतला ते राक्षस मारणं सुद्धा, ते काम सुद्धा उशिरा होईल. म्हणून पहिलं कार्य आपल्या जीवनातलं होणार आहे आणि आपण या ठिकाणी झोपण्यासाठी आलेलो नाही. म्हणून अचानक भगवंताने डोळे उघडले आणि मोठ्याने रडायला सुरुवात केली. जशी मोठ्याने रडायला सुरुवात केली, मा यशोदेने उचललं, अनेक प्रकारांनी शांत करण्याचा प्रयत्न केला, परंतु भगवान परमात्मा काही शांत होत नाही. इच्छा नसताना सुद्धा पुतनेकडे द्यावं लागलं बालक.